नमस्कार सर्वांना. आजच्या माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आजचा माझा दिवस तसा खूप आनंदाचा आहे आणि त्याचं कारण असं आहे की माझा हा जो यूट्यूबचा प्रवास आहे तो सुरू झाल्यापासून माझे व्ह्यूवर्स आणि माझे सबस्क्रायबर बऱ्यापैकी हळूहळू वाढत आहेत. आणि आज याच खुशीमध्ये घरच्यांनी फरमाईश केली आहे की हॉटेलसारखा पनीर मसाला हवा आहे. तर आज मी करते बटर पनीर मसाला. तर त्याला तुमच्यासोबत पण मी हा व्हिडिओ शेअर करते. या तर मी तुम्हाला दाखवते काय काय सामग्री घेतलेली आहे. 2 कांदे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो, 1 शिमला मिरची, इथे खडे मसाल्यांमध्ये दालचिनीचा तुकडा, 5 काळी मिरी, 1 मसाला वेलची, 1 हिरवी वेलची, 2 लवंगा, 1 छोटी हिरवी मिरची घेतली आहे तिखटासाठी आणि तमालपत्र 1, 2 लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत, लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या, आल्याचा तुकडा आणि ही मिरची मी वरून फॉर अ टेस्ट सर्विंगसाठी वापरणार आहे. खाण्याचा रंग वापरलेला आहे. हॉटेल स्टाईल आहे ना आपली रेसिपी, त्याच्यामुळे मग रंग तर आलाच पाहिजे. तर मी खूप जास्त नाही वापरला आहे, थोडाच वापरला आहे, इथे तुम्ही बघू शकताय. त्याचबरोबर हे थोडेसे ड्राय नट्स घेतलेले आहेत आणि ही दुधावरची साय आहे, फ्रेश दुधावरची फ्रेश क्रीम आहे 2 स्पून. बटर पनीर मसाला आहे त्याच्यामुळे बटर घेतलेला आहे. इथे मी दही घेतलेला आहे 2 टेबलस्पून. त्यातच मी सुके मसाले ॲड करून घेतलेले आहेत. 1 टेबलस्पून लाल तिखट, 1 टेबलस्पून हळद, मीठ थोडंसं, गरम मसाला, धणेपूड 1 चम्मच आणि कसुरी मेथी. हे सर्व मी फेटून मसाल्यामध्ये वापरणार आहे. इथे घेतलेलं आहे मी तूप. पनीर घेतलेलं आहे 250 ग्रामच्या आसपास आहे हे. चवीसाठी मीठ आणि इथे थोडे सुके मसाले घेतलेले आहेत जे की मला मॅरिनेशनसाठी हवे आहेत. चला तर सुरुवात करूयात मॅरिनेशनला. सर्वात आधी मी फूड कलर घालून घेणार आहे. थोडंसं मीठ, गरम मसाला, धणेपूड, हळद, लाल तिखट, थोडंसं तूप. अशा प्रकारे मी सर्व पनीरचे पीसेस मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. यात मी आलं लसूणची पेस्ट वापरलेली नाही आहे. तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही वापरू शकता, कारण मी मसाल्यामध्ये ऑलरेडी आलं लसूण वापरणार आहे, त्याच्यामुळे मी मॅरिनेशनमध्ये वापरलेलं नाही. हे साईडला ठेवून देते आता एक 15-20 मिनटं. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया. सर्वात आधी मी कांदा कापून घेते. दोन्ही कांदे जाडसर कापून घेणार आहे. अशा पद्धतीने मी जाडसर कांदा कापून घेणार आहे. दोन्ही टोमॅटो कापून घेतलेत. जाडच कापून घ्यायचे कारण आपल्याला ते मिक्सरला बारीक करायचे आहेत. पॅनमध्ये पाणी टाकून घेतलं आहे. यातच मी हा कांदा आणि टोमॅटो शिजत घालणार आहे. हिरवी मिरची सुद्धा मी यातच घालून घेते. हे सर्व खडे मसाले मी यात घातलेले आहेत. आल्याचे बारीक तुकडे करून घालते. लसूण घालून घेतला आहे. हे ड्रायनट सुद्धा मी यातच घालून घेणार आहे. हेही चांगले शिजवून घेणार आहे याच्यात आणि त्याच्यानंतर गाळून थंड करून मग मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे. हे छान शिजलं की मग तुम्हाला दाखवते मी पुढचा व्हिडिओ. इथे मी फोडणीसाठी शिमला मिरची कट करून घेते आहे. अगदी बारीक कट नाही करणार आहे, थोडी जाडसरच ठेवणार आहे. जाड पीसेसमध्ये कट करून घेणार आहे. हॉटेलच्या पनीर मसाल्यामध्ये ते अशा प्रकारची शिमला मिरचीसुद्धा घालतात, तर मी ती अशी मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतलेली आहे. टोमॅटोसुद्धा मी असंच जाडसर कट करून घेणार आहे. एका टोमॅटोचे 4 पीस करून घेतलेत. ही लांब मिरची कमी तिखटाची आहे. ही अशा पद्धतीने
उभी चिरून घेणार आहे, ही सर्वात शेवटी वापरणार आहे मी. इथे मी दही जे घेतलं होतं त्याच्यात मसाला ॲड केलेला. आता हे सर्व फेटून घेते एकत्र व्यवस्थित. दही बघा, घरात लावलेलं दही आहे, हे छान घट्ट दही आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते मसाले याच्यात. इथे कांदा, टोमॅटो आणि हे सर्व मसाले छान शिजलेले आहेत, हे मी गाळून घेणार आहे. हे सर्व छान थंड करून घेणार आहे आणि मग मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे. हे जे पाणी आहे ज्यात आपण कांदा टोमॅटो शिजवलं होतं, हे पाणी मी पनीरसाठी यूज करणार आहे. हा सर्व मसाला मी बारीक वाटून घेणार आहे. यातलं मी काही ठेवलेलं नाही आहे, सगळं गाळून घेतलेलं आहे. चला तर इथे आपला हा मसाला बारीक वाटून झालेला आहे. हा सुद्धा मी गाळून घेणार आहे गाळणीने. अशा पद्धतीने हा एवढा चौथा राहिलेला आहे, हा साईडला ठेवून द्यायचा आहे. हा तुम्ही कशातही पराठ्यामध्ये वगैरे वापरू शकता. इथे माझी फाईन पेस्ट रेडी आहे. आता मी पनीर ग्रेव्ही करायला घेते. ग्रेव्ही करण्याआधी मी पनीर फ्राय करून घेते. त्याच्यासाठी मी तूप गरम करत ठेवते. तूप मी चारी बाजूने पसरवून घेतलेलं आहे, कारण पनीरचे तुकडे तळताना ते चिटकणार नाहीत, म्हणून मी व्यवस्थित असं तेल चारी बाजूने पसरवून घेतलंय. तूप तापलेलं आहे, इथे मी पीसेस फ्राय करून घेते. सर्व पीसेस मी व्यवस्थित फ्राय करून घेते. पनीरचे तुकडे दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय करून घेतले. खूप जास्त करपवायचे नाही आहेत. तुम्हाला जर पनीरचे तुकडे पीस फ्राय करून घ्यायचे नसतील तर तुम्ही डिरेक्टली ग्रेव्हीमध्ये सुद्धा वरून ॲड करू शकता. पण अशा पद्धतीने तुम्ही जर फ्राय केलेत तर अजून छान टेस्ट येईल पनीर ग्रेव्ही मसाल्याला. माफ करा, तुम्हाला थोडा बाहेरचा आवाज ढोल ताशांचा येत असेल, कारण आज गणपतीचं विसर्जन आहे. पनीरचे पीसेस मी याच्यातून काढून घेतेय. हे जे सिमला मिरची जे तुकडे होते आणि टोमॅटोचे, हे मी याच्यात फ्राय करून घेणार आहे. इथे सिमला मिरची आणि टोमॅटो सुद्धा छान फ्राय झालेले, हे सुद्धा मी काढून घेते इथे पनीरवरच. याच कढईत 1 चमचा बटर घालून घेते. बटर मेल्ट होत आहे, त्यावरच थोडंसं जिरं घालून घेते. याच्यावरच ही ग्रेव्ही घालून घेणार आहे. इथे आपल्या मसाल्याला छान बबल्स आलेले आहेत. आता यातच मी ही जी दह्याची पेस्ट आहे मसाल्याची, ही घालून घेणार आहे आणि पुन्हा एकदा छान व्यवस्थित सर्व मिक्स करून घेणार आहे. इथे थोडं लाल तिखट कलर कमी आहे, त्याच्यामुळे मी थोडीशी रेड चिली पावडर यूज करते. ग्रेव्ही थोडी थिक होत आली आहे. हे जे आपण गाळून घेतलेलं पाणी होतं ते मी ॲड केलंय. पनीर मॅरिनेट करताना मी मीठ यूज केलं होतं, त्याच्यामुळे आता ग्रेव्हीमध्ये मीठ चवीनुसार घालणार आहे. ग्रेव्हीला आपलं छान उकळी आलेली आहे. आता हे पनीरचे तुकडे आणि सिमला मिरची टोमॅटो मी याच्यात घालून घेते. ग्रेव्हीला थोडंसं आटेपर्यंत एक वाफ काढून घेणार आहे. इथे आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. इथे बघू शकता तुम्ही, छान अशी दाटसर अशी ग्रेव्ही रेडी आहे. यातच मी आता वरून ही जी फ्रेश क्रीम आहे ही घालून घेते. कसुरी मेथी, या ज्या हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या या घालून घेते. कोथिंबीर, वरून आणखी थोडंसं बटर. इथे माझी बटर पनीर मसाला रेडी आहे. तुम्हाला टेस्ट करून दाखवते.
खूप छान झाली आहे. मी बनवली अशा पद्धतीने तुम्ही पण घरी ट्राय करून बघा. घरातल्यांना नक्कीच आवडेल. बाहेर खाण्यापेक्षा कधी घरी खाल्लेलं खूप चांगलं. धन्यवाद.